नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवलेलं आहे डाळ आणि बटाट्याची मस्त अशी लज्जतदार रेसिपी. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओसाठी. तर सर्वप्रथम आपण इन्ग्रेडियंट्समध्ये घेतलेले आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता. आपण इकडे घेतलेले आहेत टमाटर, कांदे 2 चॉप करून घेतलेले आहे, आलं लसूण कांदा आणि त्याचबरोबर हिरवी मिरची कोथिंबीरची आपण पेस्ट घेतलेली आहे. त्याचबरोबर मालवणी मसाला घेतलेला आहे, मीठ चवीनुसार घेतलेली आहे, हळद आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहे आपल्या या डाळ बटाट्यामध्ये जाणार आहे. डाळीसाठी आपण घेतलेली आहे मसूरची डाळ आणि त्याच्यानंतर इकडे आपण बटाटे जे 2 बटाटे आपण मोठे चिरून घेतलेले आहे, त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार ते कसेही कापू शकता, परंतु आम्ही या चकत्या बनवलेल्या आहे. ते साळून घेतलेलं आहे बटाट्याचं पूर्ण आवरण, म्हणजे अशी टेस्ट एकदम सुंदर लागेल आणि ते रस्सा आपल्या बटाट्यामध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होईल. तर भरपूर तेल गरम झालेलं, त्यामुळे आम्ही कढीपत्ता आणि कांदा एकसाथ टाकून दिलेला आहे. तर कांदा आपला चांगला तडतडून गरम करून घ्यायचा आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण कांदे जे आपण कापून घेतलेले ते आपण चिरून टाकलेले आहे. आता इकडे आपण ॲड केलेलं आहे मीठ. मीठ घ्यायचं चवीनुसार. आपल्याला चांगला हा कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. इकडे भरपूर सुंदर अशी रेसिपी होणार आहे. डाळ बटाटा म्हटलं की तुम्ही राईसबरोबर, प्लेन राईसबरोबर, जिरा राईसबरोबर खाऊ शकता. आणि त्याचबरोबर इकडे आपण ॲड केलेलं आहे इथे टमाटर पण तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. तर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलसाठी मित्र हो भरपूर महत्त्वाचा आहे. मुंबई गिराई चॅनल इज द चॅनल नेम. इकडे आपण हे आता सगळे मिक्स करून घ्यायचं आहे. टमाटर, कांदा. आता गॅस आपल्याला एकदम मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहे सिमर व्हायला पाहिजे, म्हणजे हळूहळू बॉईल करून घ्यायचे आहे. तिकडे टाकलेला आहे मालवणी मसाला. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे. आणि इकडे 1 चमचा हळद. मसाल्यांचं प्रमाण मालवणी मसाला आपण घेतलेला आहे 1.5 चमचा. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेला आहे हळद 1 चम्मच आणि मीठ चवीनुसार आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत ही पेस्ट. आलं लसूण कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची आपण पेस्ट तयार केलेली आहे, जेणेकरून आपल्याला एक ग्रेव्हीसारखी थिकनेस आपल्या रश्श्याला भेटेल. तर हे आता ही ग्रेव्ही आपल्याला फ्राय करून घ्यायची मस्तपैकी. इकडे ॲड केलेले आहेत लगोलग बटाट्याला जास्त टाईम लागतो, म्हणून आपण इकडे बटाटे ॲड केलेले आहेत. तर हा मसाला चांगला बटाट्यामध्ये ॲब्झॉर्ब झाला पाहिजे. आणि ह्याच्यानंतर थोड्याच वेळात आपण इकडे ॲड करणार आहोत मसूरची डाळ. तर मसाला चांगला आपण ॲड केलेला आहे इकडे बटाटे ॲड केलेले आहे मसाल्यामध्ये. त्याच्यानंतर इकडे ॲड केलेली आहे आपली मसूरची डाळ. तर बेसिकली आपल्याला काहीच करायचं नाही आहे, हे सगळे एकजीव करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर इकडे 1 कप पाणी ॲड करायचं आहे. 3 ते 4 लोकांसाठी ही रेसिपी होते. 3 ते 4 किंवा 5 लोकांसाठी ही रेसिपी होते. मस्त अशी आनंदाने खाऊ शकता. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, जिरा राईसबरोबर, त्याचबरोबर पुरीबरोबर ही तुम्ही ही रेसिपी, ही डिश, ही करी, हे कालवण, हा रस्सा खाऊ शकता. तर जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. मस्तपैकी इकडे 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. इकडे आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. तईला आपला उकळी आलेली आहे. तर आपण एका साईड डिशमध्ये आपण ही डिश काढून घेऊया, रेसिपी काढून घेऊया. टमाटर चांगले बॉईल झालेले आहे, कांदा चांगला बॉईल झालेला आहे, कोथिंबीर कढीपत्ता मस्तपैकी ॲड झालेले आहेत, रस्स्याला चांगला कलर आलेला आहे, बटाटे चांगले शिजलेले आहेत. तर एकंदरीत करी एकदम सुंदर झालेली आहे. जेवढी ती बघायला ते सुंदर लागते, तेवढीच ती टेस्टलाही तितकीच सुंदर लागणार आहे. मित्र तुम्ही म्हणता आम्ही आमच्या घरी पण बनवत असतो, परंतु या पद्धतीने तुम्ही जर वेगळा मसाला वापरून केला तर काहीतरी खाण्याला वेगळी टेस्ट येते. जरूर अशा पद्धतीने आमच्या पद्धतीने करून बघा. आणि मुंबई गिराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. अशा नवनवीन रेसिपीसाठी सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.